भविष्यात कोणी दलाली करताना आढळलं तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला। मंत्र्यांचे ओएसडी आणि खासगी सचिवांना तसंच आतापर्यंतच्या सगळ्या प्रस्तावांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मंजुरी दिली आहे, तर काही मंत्र्यांकडून अद्याप अर्ज आलेलेच नाहीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना महादजी शिंदे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। शरद पवारांच्या हस्ते एकनाथ शिंदेंना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। एकनाथ शिंदेंच्या कार्याची इतिहास दखल घेईल। काही लोकांमध्ये ठाण्याच्या राजकारणात बदल झाले, यात शिंदेंचा मोठा वाटा। नागरी प्रश्नांची जाण असलेला नेता म्हणजे एकनाथ शिंदे, अशा शब्दात शरद पवारांनी उपमुख्यमंत्री शिंदेंचं कौतुक केलं। शरद पवारांनी टाकलेली गुगली ही कुणालाही समजत नाही, बाजूला बसलेल्यांना आणि बाजूला बसवणाऱ्यांनाही ती समजत नाही। पण पवार साहेब मला कधीही गुगली टाकणार नाहीत असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलंय। राजकारणात नातं कसं जपायचं हे पवार साहेबांकडून शिकावं असं म्हणत त्यांनी शरद पवारांचं कौतुक सुद्धा केलंय। काँग्रेसला नाशिकमध्ये मोठा धक्का बसलाय। काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत राजधानी नवी दिल्लीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का दिला। उबाठा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दीपक दातीर यांनी काही नगरसेवकांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला। ओबीसींना त्यांचं राजकीय आरक्षण सरकारने मिळवून दिलं पाहिजे अशी मागणी ओबीसी आंदोलनकर्ते लक्ष्मण हाकेंनी केली। आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळालं नाही तर मुख्यमंत्र्यांविरोधात रस्त्यावर उतरू असा इशारा हाकेंनी दिला। सोलापूरच्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात विकासाच्या मुद्द्यांवरून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस आमने-सामने आल्याचं बघायला मिळालं। माजी आमदार राजन पाटील यांचे पुत्र सुपुत्र अजिंक्य राणा पाटील यांनी आमदार राजू खरे यांच्यावर जोरदार टीका केली। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटेलच, संवादात कधी-कधी उशीर होतो पण तिढा नक्की सुटेल अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली। महायुती म्हणून तिन्ही नेत्यांचं कोऑर्डिनेशन चांगलं आहे। आमचा रायगडच्या पालकमंत्री पदासाठी हट्ट आजचा आहे असं नाही, पण शिवसेनेच्या आमदारांची संख्या बघता ही मागणी योग्य आहे अशी प्रतिक्रिया योगेश कदमांनी दिली। खासदार उदयनराजे भोसलेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली। महापुरुषांच्या अवमानाबाबत कडक कायदा पारित करावा, शिवाजी महाराजांचं नवी दिल्लीमध्ये राष्ट्रीय स्मारक उभारावं, ऐतिहासिक चित्रीकरणाच्या सिनेमॅटिक लिबर्टी नियमनासाठी समिती नेमा, तसंच शिवाजी महाराजांचा इतिहास शासनानं प्रकाशित करावा अशा मागण्या यावेळी खासदार उदयनराजे भोसले यांनी केल्या। पुण्यातली जीपीएसच्या रुग्णांची संख्या 197 वर पोहोचली आहे। आज नव्या 2 रुग्णांची नोंद झाली। पुण्यामध्ये जीपीएसमुळे 7 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झालाय। 50 रुग्ण आयसीयूमध्ये आहेत, 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत। पीएनबी घोटाळ्यातील फरार आरोपी मेहुल चोक्सी याला कर्करोग झाल्याची माहिती समोर आली आहे। बेल्जियममध्ये चोक्सीवर उपचार सुरू आहेत असं कळतंय। मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष पीएमएलए कोर्टात मेहुल चोक्सीच्या वकिलांनी ही माहिती दिली। इंडियाज गॉट टॅलेंट विरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे। महाराष्ट्र सायबर सेलकडून 30 पेक्षा जास्त आरोपींवर एफआयआर दाखल करण्यात आलाय। शोचे सगळे व्हिडिओ यूट्यूबवरून काढून टाकण्याची सायबर सेलनं मागणी केली आहे। ईव्हीएम मधील कोणताही डेटा डिलीट करू नका किंवा त्यात कोणताही डेटा ऍड करू नका असे आदेश सुप्रीम कोर्टानं केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेत। तसंच 15 दिवसांमध्ये उत्तर देण्यासंदर्भात कोर्टानं आयोगाला नोटीसही पाठवली आहे। आणि या घडीची महत्त्वाची बातमी बघूया। राज्यातील 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये सामूहिक कॉपीच्या घटनांवर कडक कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। सामूहिक कॉपीच्या घटना जर आढळल्या तर केंद्रांचीच मान्यता कायमस्वरूपी रद्द करावी आणि कॉपी करायला मदत करणाऱ्या शिक्षक किंवा कर्मचाऱ्यांना थेट सेवेतून बडतर्फच करावं असे निर्देश त्यांनी दिलेले आहेत। परीक्षेच्या पारदर्शकतेकरता कडक उपाययोजना जाहीर करण्यात आलेल्या आहेत। परीक्षा काळात कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरता आणि कॉपी मुक्त परीक्षा सुनिश्चित करण्याकरता जिल्हाधिकाऱ्यांना जबाबदारी दिली गेलेली आहे। परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात अनधिकृत व्यक्तींना प्रवेश बंदी
तसाच पुरेसा बंदोबस्त ठेवावा असं सुद्धा मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. विद्यार्थ्यांना कोणतीही कॉपी साहित्य जवळ बाळगण्यास मनाई आहे. भरारी पथकाद्वारे कडक निरीक्षण करण्यात यावं असे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. वेगवान स्वरूपातल्या बातम्या. 12वीच्या पहिल्याच पेपरला राज्यभरात 42 केंद्रांवर गैरप्रकार समोर आलाय. तर मराठवाड्यामध्ये सर्वाधिक कॉपीची नोंद झाली आहे. मुंबई, कोल्हापूर आणि कोकण विभागातून एकही गैरप्रकार समोर आलेला नाही. या विभागात कॉपीमुक्त अभियान पहिल्याच दिवशी 100% यशस्वी ठरल्याचं दिसून आलं. उबाठाचे नेते आणि माजी आमदार वैभव नाईक आणि त्यांची पत्नी स्नेहा नाईक यांची एसीबी चौकशी संपली. 6 तास दोघांची चौकशी झाली. संपत्तीच्या अनुषंगानं नाईक दाम्पत्यानं अधिकाऱ्यांना विविध कागदपत्र सादर केली. कर्नाटकातल्या शहाजी महाराजांच्या समाधीची दुरवस्था झाली आहे. कर्नाटकच्या कोजिगिरी गावामध्ये शहाजी महाराजांची समाधी आहे. दरम्यान 360 वर्षात साधा गंजलेला पत्रा सुद्धा समाधीवर बसवला नसल्याचा आरोप करत पानिपतकार विश्वास पाटलांनी समाधीच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधलं. महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आपल्या मुलासोबत अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. परळी शहरात 21 ऑक्टोबर 2023ला न्यायालयासमोर व्यापारी महादेव मुंडे यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. मात्र अद्याप आरोपींवर कारवाई झालेली नाही. त्यामुळे आम्हाला न्याय मिळावा, नाहीतर आम्ही आमरण उपोषण करू असा इशारा मुंडे कुटुंबानं दिला आहे. पोलिसांच्या अभयमुळे आरोपी मोकाट असल्याचा आरोप धनंजय देशमुखांनी केला. संतोष देशमुखांच्या हत्येच्या दिवसापासून 6 दिवसात पोलिसांनी काय काय तपास केला याची सखोल चौकशी करण्याची मागणी देशमुखांनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे होत नाही असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी न्यूज 18 लोकमतशी बोलताना सांगितलं. धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडचे आर्थिक हितसंबंध आहेत असंही अंजली दमानिया म्हणाल्या. सोशल मीडिया, डिजिटल मीडिया आणि OTT प्लॅटफॉर्मवर सध्या अश्लीलतेचा कहर सुरू आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली रोज नवीन बेताल वक्तव्य केली जात आहेत. या माध्यमांना लगाम लावण्याकरता कठोर कायदा करावा अशी मागणी नरेश मस्के यांनी संसदेत शून्य प्रहर दरम्यान केली. बीडच्या अंकुशनगर भागातील ओम पहिरे हा 12वीत शिकणारा मुलगा गेल्या 10 दिवसांपूर्वी बेपत्ता होता. या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, पण अद्याप ओम पहिरे सापडलेला नाही. एखाद्या नेत्याचा मुलगा निघून गेला असता तर पोलीस काळजीने तपास करतात, तसाच तपास माझ्या मुलाचाही व्हावा अशी मागणी ओमच्या आईनं पोलीस प्रशासनाकडे केली आहे. सरपंच संतोष देशमुखांची मुलगी वैभवीनं 12वीचा पहिला पेपर दिला आणि प्रतिक्रिया दिली. 12वीचा पहिला पेपर चांगला गेला. वडिलांचं स्वप्न पूर्ण करणार आहे. वडिलांची कमतरता कायम असून आम्हाला न्याय हवा आहे अशा भावना वैभवी देशमुख हिनं व्यक्त केल्या. मालेगावात जन्मदाखले मिळवण्यासाठी बनावट कागदपत्र दिल्याचा प्रकार घडला. या पार्श्वभूमीवर मायनॉरिटी डिफेन्स संघटनेच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटत त्यांना निवेदन दिलं. मालेगावातील रोहिंग्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन पुढची कारवाई करावी अशी मागणी या संघटनेनं केली आहे. जळगावच्या सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरानं विक्रमी उंची गाठली आहे. सोन्याचे दर 88,475 रुपयांवर गेलेत, तर चांदीचे दर 99,910 रुपयांवर गेले आहेत. मुंबईत अनेक ठिकाणी रस्त्यांचं काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. एकदा काँक्रिटीकरणाची कामं झाली की कोणत्याही संस्थेला खोदकामाची परवानगी दिली जाणार नाही असं स्पष्ट निर्देश पालिका आयुक्त प्रशासक भूषण गगराणी यांनी अभियंत्यांना दिलेत. शिर्डीतील साई समाधी मंदिराच्या कळसाला तब्बल 16 वर्षांनंतर पुन्हा एकदा सुवर्ण मुलामा देण्याचं काम सुरू आहे.
हैदराबाद इथले साईभक्त विजयकुमार यांच्या देणगीतून हे काम केलं जात आहे। यापूर्वी जुलै 2007 मध्येही विजयकुमार यांनीच कळसाला सुवर्ण मुलामा दिला होता। पुणे मेट्रोच्या प्रवासी संख्येत दिवसेंदिवस वाढ होतीये। प्रवाशांच्या सोयीसाठी प्रथम आणि शेवटच्या कनेक्टिव्हिटीसाठी खासगी कंपनीबरोबर करार करण्यात आला। यामुळे पहिल्या टप्प्यात पुणे मेट्रोच्या 10 स्थानकांवर ई-बाईक फीडर सेवा सुरू करण्यात येणार आहे। पुण्यात सध्या सकाळी आणि रात्री थंडी तर दुपारी उन्हाचा कडाका जाणवतोय। पुढील काही दिवसात किमान तापमानात 2 ते 3 अंशांची घट होणार असल्यामुळे थंडीत काहीशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। राज्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याची 1,65,400 क्विंटलची आवक झाली। यात लाल कांद्याची नाशिक जिल्ह्यात 65,000 क्विंटल तर सोलापूर जिल्ह्यात 21,000 क्विंटल आवक झाली। लाल कांद्याला कमीत कमी 1,500 रुपयांपासून 2,600 रुपयांपर्यंत सरासरी दर मिळतो आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 39,924 क्विंटल आवक झाली। सोयाबीनला 3,902 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। आणि एक मोठी बातमी आपण बघतोय, ही बातमी आहे स्टँड अप कॉमेडीमध्ये जे काही शब्द जी काही वाक्य वापरली जातात त्याच्या संदर्भातली। स्टँड अप कॉमेडी शो इंडियाज गॉट लेटंटमध्ये आक्षेपार्ह विधानं केल्याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया, समय रैना यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अलाहाबादियाच्या एका विधानामुळे 40 जण अडचणीत आलेत तर 6 एपिसोड्समधील सगळ्या कलाकारांवर गुन्हा दाखल होऊ शकतो। या प्रकरणी यूट्यूबवर रणवीर अलाहाबादिया, समय रैना यांच्या विरोधात अनेक ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। या शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं आई-वडिलांसंदर्भात अश्लील विधान केलेलं होतं, त्यामुळे त्यांच्यावर देशभरातून सोशल मीडियावर जोरदार टीका होतीये। त्यानंतर आता महाराष्ट्र सायबर सेलनं मोठीच कारवाई केली आहे। या शोमध्ये उपस्थित राहिलेल्या सगळ्या कलाकारांविरोधात महाराष्ट्र सायबर सेलनं गुन्हा दाखल केलेला आहे। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जनावरून निर्माण झालेल्या वादाबाबत पुन्हा सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। भाद्रपद महिन्यातील गणेशोत्सवात निर्माण होणारा संभाव्य पेच लक्षात घेता सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे तातडीने पुन्हा ठोठावण्याचा निर्णय घेतला गेलाय। मागे गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तीचं विसर्जन समुद्रात करण्यास पालिकेने नकार दिलाय, त्यामुळे विसर्जन कुठे करायचं असा प्रश्न मंडळांपुढे निर्माण झालाय। अशातच आता ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये गणेशोत्सवादरम्यान कोणत्याही पीओपी मूर्तींना परवानगी नसणार आहे असं महापालिका अधिकाऱ्यांनी स्पष्टच केलेलं आहे। मंत्र्यांनी मंत्रिमंडळ बैठकीत पाण्यासाठी संतप्त भावना व्यक्त केल्या। अशा परिस्थितीत लोकांच्या रोषाला कसं सामोरं जायचं अशी विचारणा करत अनेक मंत्र्यांनी या मिशनचे वाभाडे काढले। संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली। त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाणीपुरवठा योजना युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत। विक्री अभावी घरं धुळखात पडू नयेत यासाठी आधी सर्वेक्षण करून मगच घरं बांधण्याचा निर्णय म्हाडानं घेतला आहे। म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे आगामी काळात अंबरनाथमध्ये 2,531 घरांचा भव्य प्रकल्प उभारण्यात येणार आहे। या प्रकल्पाला सुरुवात करण्यापूर्वी म्हाडा सर्वेक्षण करणार आहे आणि लोकांच्या मागणीचा अंदाज घेणार आहे। माघी गणेशोत्सव 2025 अंतर्गत स्थापन श्री गणेश मूर्तीचं विसर्जन सुरळीत होण्याकरता बृहन्मुंबई महापालिकेने अतिरिक्त सुविधा पुरवल्या आहेत। श्री गणेश मूर्तीचं योग्यरित्या विसर्जन व्हावं यासाठी आवश्यक तिथे कृत्रिम तलावांचं खोलीकरण करण्यात आलंय। दहिसर टोल नाक्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्याकरता सकाळी 7:45 ते 11:15 कालावधीमध्ये वसई ते ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या अवजड वाहनांना मीरा भाईंदर शहरात प्रवेशबंदी करण्यात आली आहे। वाहतूक विभागाने तशी अधिसूचना जाहीर केली आहे। मुंबईत विविध रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम प्रगतीपथावर आहे। सुमारे 1,333 किलोमीटर रस्त्याचं काँक्रिटीकरण पूर्ण केलं जाणार आहे, तर उर्वरित कामं 31 मे पर्यंत पूर्ण करण्याचा आदेश बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांनी दिलाय। देशभरातील तब्बल 12,58,136 विद्यार्थ्यांनी जानेवारीत पहिल्या सत्रात झालेली
जेईई मेन परीक्षा दिली आहे। या परीक्षेत तब्बल 14 विद्यार्थ्यांना पेपर 1 मध्ये 100 ATA स्कोअर मिळाला आहे, तर यात महाराष्ट्रातील विशाल जैन या विद्यार्थ्याला 100 NTA हा स्कोअर मिळाला आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प दरवर्षी फुगत असला तरी उत्पन्न वाढीचा वेग मात्र कमी असल्याचं 5 वर्षातील आकडेवारीवरून स्पष्ट झालंय। 2025-26च्या अर्थसंकल्पाचं काम अंतिम टप्प्यात असून 20 फेब्रुवारीपर्यंत तो आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे। काँग्रेसच्या नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा याच आठवड्यात होण्याची शक्यता आहे। प्रदेशाध्यक्षपदाबाबत राहुल गांधींशी बोलणं झालं असून लवकरच प्रदेशाध्यक्षपदाचा तिढा सुटणार असल्याची माहिती नाना पटोलेंनी दिली आहे। वाढती लोकसंख्या आणि शहरीकरणामुळे शहराची वाढती गरज लक्षात घेता ठाणे पालिकेनं सुधारित विकास आराखडा प्रसिद्ध केला होता। या आराखड्यावर 500हून अधिक हरकती ठाणेकरांनी नोंदवल्या। या संदर्भातील सुनावणी काही कारणास्तव पुढे ढकलण्यात आली। दरम्यान आता गुरुवारपासून पुन्हा या संदर्भात सुनावणी घेतली जाणार आहे। मंत्र्यांच्या अधिकारावर गदा येत असल्याची तक्रार शिवसेनेच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे। या संदर्भात शिवसेनेच्या मंत्र्यांनी मंत्रिमंडळात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही यावेळी उपस्थित होते। धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळातील जिल्हा नियोजन समितीमधील निधी वितरणातील अनियमिततेचा मुद्दा चव्हाट्यावर आला। याच अनुषंगाने पालकमंत्री अजित पवार यांनी मागच्या 2 वर्षांमध्ये झालेल्या 877 कोटी रुपयांच्या निधीची चौकशी केली। यासाठी बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावण्यात आलं।